नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मुंबईमधून आहे. आझाद मैदानामध्ये धनगर समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा आहे. हजारोंच्या संख्येनं धनगर बांधव एकवटलेले आहेत. धनगर कार्यकर्त्यांची पोलिसांकडून मात्र धरपकड केली जाते आणि धनगर समाजाकडून या सगळ्यावर संताप व्यक्त करण्यात आलाय. मुंबई पोलीस नाही, संपूर्ण महाराष्ट्र पोलीस यांच्याकडूनच आमच्यावर दडपशाही होते. म्हणजे बीड जिल्हा असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, प्रत्येक ठिकाणी, जालना आणि बीडला तर या महाराष्ट्र सरकारच्या पोलिसने कर्फ्यू लावलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने कर्फ्यू लावून आमचे बांधव जागोजागी त्या ठिकाणी थांबवलेले आहेत. एका समाजाला घटनामध्ये नसलेलं तुम्ही आरक्षण दिले आणि आम्ही घटनेतलं आरक्षण मागतोय. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे आरक्षण आहे, तर तुम्ही ते देण्यासाठी एकतर देत नाही आणि देण्यासाठी मागण्यासाठी जर आमची लोक येत आहेत तर त्यांना दडपशाही करून अटक करताय, हे चुकीचं आहे. दीपक भाऊ बोराडे यांनी आदेश दिला की धनगर समाजाला आपल्याला 21 जानेवारीला आझाद मैदान या ठिकाणी शांततेने आंदोलन करायचं आहे. पण आमचं शांततेने आंदोलन असून देखील प्रशासन आणि हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आमच्या लोकांना इथे जाणून बुजून त्रास देत आहे. धनगर समाजातील सर्व नेते या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. हळूहळू आमची संख्या वाढत आहे, पण सरकारने दडपशाहीची भूमिका घेतलेली आहे. हे आंदोलन चिरडून टाकण्याची भूमिका घेतली असल्यामुळे आम्हाला आधी आमचे कार्यकर्ते कुठे सुरक्षित आहेत ते पाहावं लागेल. आणि मी सगळ्यांना आवाहन करते, कितीही झालं काही झालं तरी आझाद मैदानावर आपल्याला लाखोच्या संख्येने जमायचं आहे. मुंबईत सुद्धा ठाकरे गट फुटलाय. ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता